ढोल ताशांच्या गजरात अगदी आनंदाच्या वातावरणात ही दिंडी, ही रॅली, हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार आहे। आम्ही जवळपास 1 महिन्याच्या तयारीनुसार इथून चाललेलो आहोत। त्याला आम्ही भेट नाहीत कोणाला सरकारला। ढोल ताशांच्या गजरात अगदी आनंदाच्या वातावरणात ही दिंडी, ही रॅली, हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार आहे। त्यांचा कशा पद्धतीचा उत्साह आहे हे आपण आपल्या पाठीमागे पाहतच आहोत। कशा पद्धतीचा उत्साह आहे, कशा पद्धतीचं वातावरण आहे, काय सांगा? आज आमच्या घरी देव येत असल्यासारखं वाटतं। जरांगे पाटील म्हणजे आमचं दैवत आहे। आज मराठा आरक्षणासाठी एक मोठं आव्हान दिलं आम्ही ते स्वीकारलं। आज या ठिकाणी 151 JCB, मोठे किरण, DJ हे वाजून जरांगे पाटलांचं स्वागत होतं। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण जे वातावरण आहे ते भगवमय झालंय। या संपूर्ण वातावरणाबद्दल काय सांगाल? वातावरण सांगण्या इतकं शब्दच नाही आहे। वातावरणाला सांगण्या इतकं जरांगे पाटला इतकं शब्दच नाही आहे। काही मोठं, एकदम मोठा, गगनात मावत नाही इतकं मोठा आनंद आहे। काय सांगाल एकंदरीत संपूर्ण? काहीच नाही, पूर्ण आज गेवराई शहरामध्ये स्वागतासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज झालेलो आहोत। आणि त्या गेवराई शहरातून JCB महिला मंडळ हे पूर्णपणे जास्तीत जास्त त्यांच्या पाटलाच्या पाठीशी आम्ही ठामपणाने, जोपर्यंत जीवा आहे तोपर्यंत आम्ही पाटला सोबत राहणार। आता हे सगळं असताना सरकार कुठेतरी वेळ काढूपणा करते म्हणून मुंबईला जाण्याची वेळ आली। काय सरकार निर्णय घेईल, काय वाटतं तुम्हाला? सरकार आमच्यातर्फेच निर्णय देणार हे आम्हाला पूर्ण सकल मराठा समाजाला पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्हालाच आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही। आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आमचं। ते आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, पण आम्ही आझाद मैदानावर सुद्धा बसायला ज्यावेळेस चाललो त्यावेळेस सुद्धा आम्ही पाठीमागं कुठेही हटणार नाहीत गेवराईवाली। किती दिवसाची तयारी करून जात आहे मुंबईच्या दिशेनं तिथं राहण्याची? जर आम्ही जवळपास 1 महिन्याच्या तयारीनुसार इथून चाललेलो आहोत। कुठेतरी सरकार ट्रॅप रस्ते आरक्षण मोडीत काढण्याचा सुद्धा प्रयत्न करत वाटतो। त्याला आम्ही भेट नाहीत कोणाला सरकारला। एक मराठा! अहो 54 लाख नोंदी सापडल्या। गिरीश महाजन साहेब काय म्हणले की तुम्ही नोंदी दाखवा। आम्ही मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या। अजून तुम्हाला पुरावे काय लागतात? मग कुठेतरी यश हातात आलंय किंवा जवळ आलंय असं वाटतं? 100% यशाच्या मार्गावर आहेत आम्ही। आज मुंबईमध्ये जाऊन फक्त निर्णय घेऊन घ्यायचं बाकी आहे। मुंबईत जाऊन आम्ही गुलालच घेऊन येणार। मनोज दादा म्हणलेले आपल्याला गुलालच मुंबईत घ्यायचं आहे। लेकरा बाळासहित समाज बांधव आलेलं कोणाला बघायला आला बाळा तू? आपल्याला कुठे जायचं आता? मुंबईला सांगा कोणाला बघायचंय? सांग जोरात सांग। कोणाला बघायला आलात? जरांगे पाटीलला। कुठं बघायचं? जरांगे पाटीलला। कुठं जायचं आता? मराठा जरांगे पाटीलला जायचं कुठं आता? मुंबईला।